विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कंधार शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं। महामानवास अभिवादन करण्यात आलं। महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन कंधार यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं। रक्तदानास सुरुवात करत असताना महामानवास पुष्प अर्पण करून रक्तदात्यांनी आपला रक्तदान केलं। या प्रसंगी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष मयूर कांबळे, सचिव राजरत्न गायकवाड, कार्याध्यक्ष रमेश सिंह ठाकूर, शुभम केंद्रे, निलेश गायकवाड, दिगंबर तेलंग, संभाजी बळवंते, विनोद डाकोरे, पत्रकार प्रदीप मगरे, प्रिंट मीडियाचे सय्यद हबीब, दयानंद कदम, सिद्धार्थ वाघमारे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्राध्यापक सुधाकर थोटे, नाना गायकवाड, राजू कोकाटे, सुधाकर कांबळे, रामराव पवार, डॉक्टर आंबेकर, डॉक्टर पोहरे, डॉक्टर गुम्मेवार, डॉक्टर तायडे, डॉक्टर बळवणे, जाधव साहेब, पोलीस निरीक्षक कंधार, माधव पवार, तहसील कंधार, गणेश मोहिते, सुहास कांबळे, बालाजी धुमाळ, निलेश गोरे, गंगाप्रसाद यनावार आदी जन उपस्थित होते। जनतेचा आवाज 24/7 न्यूज साठी नांदेडवरून आमचे प्रतिनिधी प्रदीप मगरे। आयोजन केलेलं होतं 6 डिसेंबर निमित्त, त्याचा आपल्याला प्रतिसाद कशा प्रकारे मिळालेला आहे? आज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कंधार जय महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीनं, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनच्या वतीनं हा रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत असताना आज 68 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश हाच आहे की अनेकांना रक्ताची आवश्यकता भासते। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून समजले जाते। रक्तदान केल्याने पुन्हा 3 महिन्याला शरीरात नवीन रक्त येत असते। अनेक आजारमुक्त रक्तदान केल्यामुळे होत असते। म्हणून एक आम्ही जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनच्या वतीनं हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाचं सर्वस्व श्रेय आमचे आदरणीय ठाकूर काका असतील, गायकवाड साहेब असतील आणि इथले संबंधित ज्या या ठिकाणी नागरिकांनी रक्तदान केले त्यांचं या ठिकाणी आम्ही जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या वतीनं असोसिएशनच्या वतीनं मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि भविष्यात देखील आमच्या या संघटनेच्या मार्फत असेच विविध वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत। असंच या इथल्या तमाम कंधारच्या नागरिकांचं आम्हाला सहकार्य राहावं एवढीच या ठिकाणी मत व्यक्त करतो। जवळजवळ 68 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्त डोनेट केलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये आपल्याला असं वाटलं होतं का की खरंच 68 रक्तदाते आपल्याला या ठिकाणी डोनेट करतील? पहिल्या प्रथम विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी या युगपुरुषाला, युगंधराला आणि एका धडाडीच्या पत्रकाराला, संपादकाला मी अभिवादन करतो। जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं माझे सर्व सहकारी, त्याच्यामध्ये अध्यक्ष मयूर कांबळे असतील, कार्याध्यक्ष ठाकूर काका असतील, सहसचिव शुभम केंद्रे असतील आणि आमचे पेटकर साहेब असतील, डाकोरे साहेब असतील, तेलंगे साहेब असतील, मगरे सर असतील, या सर्वांनी, भिशे सरांसह या सर्वांनी आम्हाला या 15 दिवसामध्ये एक मौलाचं सहकार्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये नवीन जन्म घेतलेली संघटना जी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन आहे, तिने हा कार्यक्रम राबवला आणि पत्रकारांच्या ताकदीवर हा प्रोग्राम राबवला। आपला साहजिकच प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये आजही ब्लड डोनेशनच्या बाबतीत तेवढा प्रतिसाद नाही किंवा लोकांमध्ये ती चर्चा नाही आहे, परंतु जीव वाचवण्यासाठी ब्लडची अत्यंत आवश्यकता असते। त्यानिमित्तानं आम्ही गुरु गोविंद सिंग ब्लड बँक सेंटर नांदेडला पाचारण केलं आणि ते आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि 68च काय बघत राहा, आत्ताचा साधारणतः 4:30 वाजताचा आकडा हा 68 ब्लड बँक कलेक्ट आहे आमच्याकडं, पण 100च्या जवळ आम्ही जाऊ शकतो। मध्ये पावसाचा थोडासा व्यत्यय आला होता, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी एक आगळा प्रोग्राम देण्याचा आमचा मानस जय महाराष्ट्राचा राहिला आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। 68 नाही तर 100 आम्ही पार करू असा आमचा या ठिकाणचा आशावाद आहे। तर आपण या रक्तदानाच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन केलेलं आहे। यस, हो साहेब। जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं आज आम्ही जवळपास आमच्या वयाच्या हिशोबाने एक 25 तरी आम्ही महापरिनिर्वाण दिन पाहिलेले आहेत, परंतु एक आगळा कार्यक्रम
जे आज जगामध्ये धावत्या युगामध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण असेल, हॉस्पिटलायझेशनचे प्रॉब्लेम असतील, अनेक गोरगरिबांचे प्रॉब्लेम असतील ब्लडच्या माध्यमातून, त्यामध्ये एक आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा आमच्या असोसिएशन हा विळा उचलला आणि आपण एक सामाजिक उपक्रमामध्ये हाती घेऊन आपण एखाद्याचं जर जीवदान वाचवू शकलो तर आपण आपली संघटना कुठंतरी मानवी जीवनामध्ये मानवी मूल्य रुजवण्याचं काम करत आहे आणि ती मानवता जोपासत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला मानवतावाद जपत आहे. या माध्यमातून हा प्रोग्रामाचं आयोजन होतं आणि आयोजन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य असं रक्तदान शिबिर कंधारमध्ये घेण्यात आलं होतं जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या वतीनं. त्यामुळं जे काही आमचे सगळे पदाधिकारी आहेत, सचिव आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष सगळे मंडळींनी काम केलं. त्याचबरोबर सगळ्यात मोलाचा महत्त्वाचा वाटा म्हणजे नांदेडची जी ब्लड बँक आहे, गुरु गोविंद सिंग ब्लड बँक, त्यांनी स्वतःहून आम्हाला कॉल केला आणि त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर आम्ही सगळं नियोजन केलं या 10 दिवसात, 7 ते 10 दिवसात, आणि त्या सगळ्या स्टाफनी जवळपास आज दिवसभर मेहनत केली. आज पाऊस पडला तरी त्या पावसामध्ये ते जवळपास अर्धा एक तास जेवढे काही रक्त देणारे दाते होते त्यांच्यासोबत ते थांबले. त्यांनी जी काही मेहनत घेतली त्यांचा मी आमच्या जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया जी असोसिएशन आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो, त्या सगळ्या ब्लड बँकेचं. आणि यापुढे सुद्धा आम्ही असे रक्तदानाचे जे कार्यक्रम होतील त्यांच्या माध्यमातून करू, हाच इथं निर्धार करतो आणि थांबतो.